आज आपण आलो आहोत महाराष्ट्रातील प्रसिद्ध आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणजेच माथेरान येथे आणि आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण भेट देणार आहोत माथेरान मधल्याच एक सुंदर आणि लोकप्रिय ठिकाणाला म्हणजे जुम्मापट्टीला। जुम्मापट्टी इथला हिरवागार परिसर, डोंगरांच्या रांगा आणि शांत वातावरण पर्यटकांना आकर्षित करतं। पावसाळ्यात तर या ठिकाणाचं सौंदर्य खूपच खुलून दिसतं। सगळीकडे हिरवळ, ढग आणि धुक्याची चादर, अगदी मन प्रसन्न करणारा हा नजारा वाटतो। शहराच्या धकाधकीच्या आयुष्यापासून थोडं दूर आणि निसर्गाचा मनमुराद आनंद जर का तुम्हाला घ्यायचा असेल तर जुम्मापट्टी हे एक उत्तम ठिकाण आहे। जुम्मापट्टी पासून पुढे माथेरानकडे जाताना लागणाऱ्या धबधब्यांचाही आपण आनंद घेणार आहोत। तर इथल्या निसर्गाचा सुंदर अनुभव घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये। आणि आज आपण आलोय जुम्मापट्टी येथे आणि सोबतच इथला धबधबा बघायला देखील आपण आज जाणार आहोत। तर आज या संपूर्ण परिसराची आपण सैर करणार आहोत आणि इथल्या निसर्गरम्य वातावरणाचा भरपूर आनंद लुटणार आहोत आणि इथल्या सगळ्या परिसराचे मी तुम्हाला झलक या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहे। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि त्यासोबतच जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला जर का माथेरानला यायचं असेल तर तुम्ही तुमची पर्सनल कार, बाईकने इथे नक्कीच येऊ शकता। तुम्हाला जर का ट्रेनने यायचं असेल तर इथे जवळचं रेल्वे स्टेशन नेरळ रेल्वे स्टेशन आहे, जिथे तुम्ही आल्यानंतर स्टेशनच्या बाजूलाच तुम्हाला माथेरानला जाणाऱ्या शेअरिंग व्हॅन देखील बघायला मिळतात, ज्या तुम्हाला अगदी 100 रुपयात माथेरानला पोहोचवतात। जाता जाता तुम्हाला अशा या घाट रस्त्यांचा देखील अनुभव घेता येईल आणि त्याचाही तुम्ही आनंद नक्कीच घेऊ शकता। तर मित्रांनो, आता आपण पोहोचलोय माथेरान जवळ असणाऱ्या जुम्मापट्टी येथे आणि इथे पर्यटकांनी पार्क केलेल्या गाड्या देखील तुम्ही इथे बघू शकता। आणि इथे ही एक अशी जागा आहे जिथे तुम्ही तुमच्या व्हेकल्स पार्किंग करू शकता आणि त्याच्यासाठी तुम्हाला कोणतेही चार्जेस लागणार नाहीयेत। इथे फ्री पार्किंग अवेलेबल आहे। पार्किंग केल्यानंतर समोरच तुम्हाला माथेरान टॉय ट्रेनचा ट्रॅक बघायला मिळतोय आणि पलीकडे तुम्हाला फळ विक्रेत्यांचे स्टॉल देखील बघायला मिळतील। आता आपण थोडं पुढे आलोय आणि इथून तुम्हाला माथेरान हिल स्टेशन बघायला मिळतंय। जुम्मापट्टीवरून माथेरानचा हा व्ह्यू दिसतोय ना, तो अगदी जबरदस्त आणि छान वाटतोय। आणि आता आपण टॉय ट्रेनचा अंदाज घेऊन पटरीवरून पुढे निघालोय। जाता जाता इथे वर जी जागा दिसते ना, तिथे मुलं क्रिकेट खेळताना दिसत आहेत। सुट्टी असल्यामुळे बच्चे कंपनी देखील आपल्या बरोबर इथे फुल एन्जॉय करताना दिसत आहेत। खरं तर आज आम्हाला हलक्या पावसाची तरी अपेक्षा होती, मात्र इथे अधूनमधून चक्क कडक ऊन पडतंय, त्यामुळे इथे आम्हाला पावसात भिजण्याची मजा बिलकुल घेता आलेली नाहीये। जुम्मापट्टी इथे फिरत असताना आपल्याला एका गोष्टीची नक्कीच काळजी घ्यायची आहे की इथे तुम्हाला खूप खोल दऱ्या पाहायला मिळतात। त्याचबरोबर पावसामुळे काही रस्ते देखील घसरटे झालेले आहेत, त्यामुळे चालताना काळजीपूर्वक चाला आणि जिथे खोल दऱ्या आहेत शक्यतो अशा ठिकाणी जास्त पुढे जाण्याचा प्रयत्न करू नका। मंडळी, तुम्हाला व्हिडिओमध्ये टॉय ट्रेन बघायला तर भेटलेली नाहीये, पण तुम्ही ही चिल्ड्रन्स ट्रेन नक्कीच बघू शकता। तर चला आता आपण जुम्मापट्टीचे अजून काही छान नजारे पाहूयात। आता आपण इथून काही अंतरावर असणाऱ्या धबधब्यांकडे निघालोय। जाताना तुम्ही इथला हिरवागार घाट रस्ता नक्कीच बघू शकता। जर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा। व्हिडिओ जर आवडला असेल तर कमेंट करूनही सांगा आणि सोबतच या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।
आपण जुम्मापाटीपासूनच घाट रस्त्याने वरती आलेलो आहोत आणि तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे कसं पार्किंग रस्त्यावरच तुम्हाला आहे, म्हणजे इथे तुम्ही गाड्या पार्क करू शकता. आणि आज रविवारचा दिवस असल्यामुळे भरपूर गर्दी तुम्हाला इथे बघायला मिळेल. तर मित्रांनो, हा आहे माथेरानचा धबधबा आणि इथूनच खाली आपण जाणार आहोत. तिथेही तुम्हाला एक धबधबा बघायला मिळणार आहे. तर सध्या तरी आपण हा एन्जॉय करूयात. तर गेल्या काही 2-3 दिवसात जास्त पाऊस पडला नसल्या कारणाने धबधब्याला जास्त पाणी नाहीये, पण जेवढं पाणी आहे ना ते एन्जॉय करण्यासाठी इनफ आहे. तुम्ही बघत असाल की ते पर्यटक किती एन्जॉय करत आहेत. इथे मी काही स्लो मोशन शॉट्स घेतलेले आहेत, ते तुम्ही इथे नक्कीच बघू शकता. आणि त्यासोबतच इथे आल्यानंतर देखील तुम्हाला स्वतःची काळजी घ्यायची आहे, कारण इथे धबधब्याच्या बाजूला असणारे दगड खूप घसरटे झालेले आहेत. आणि सोबतच तुम्ही जर का धबधब्याच्या वरच्या बाजूला जाणार असाल तर तिथेही जरा घसरटे झालेले रस्ते पाहायला मिळतात. तर स्वतःची काळजी घेऊन आनंद घेण्याचा प्रयत्न करा. तुम्ही इथे असलेल्या धबधब्यांचे काही नजारे नक्कीच बघू शकता. तर आता आपण आलोय खालच्या धबधब्याकडे, जिथे तुम्हाला असा हा सुंदर नजारा बघायला मिळेल. आणि आता आपला हा प्रवास संपलेला आहे. तर पुन्हा परतीच्या प्रवासाला आपण निघालोय आणि जाता जाता शेवटी पाऊस पडला, ज्याची आपण दिवसभर वाट बघत होतो. तर मित्रांनो, कसा वाटला हा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला? व्हिडिओ जर का आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.